नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। ती म्हणजे 12 ऑगस्ट 2025 रोजी मंत्रिमंडळाची जी काही बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये पोलीस भरतीबाबत संदर्भातील एक शासन निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये एक बैठकीमध्ये जो काही निर्णय घेण्यात आलेला होता त्या अनुषंगानं त्याचा जी आर निघणं महत्त्वाचं होतं आणि आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस भरती याच्यामधील पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई यांच्यामधील जे काही भरतीची पदे आहेत ते 15,631 पदं होते ते भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचा जी आर सुद्धा आलेला आहे। जी आर मध्ये संपूर्ण माहिती काय कशा पद्धतीनं असणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि जाता जाता जर तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत जाते। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बातील हा काय जो जी आर निघालेला आहे तुम्ही पाहू शकता की आपण gr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि आता आपण शासन निर्णय जो आहे हा याच्यावरती क्लिक करून शासन निर्णय पाहणार आहोत। पाहू शकता की इथे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई म्हणजे पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा संवर्गातील जे काही रिक्त पदे आहेत ते भरण्यासाठी राबवण्यात येणारी जी काही भरती प्रक्रिया आहे त्याच्यास मान्यता देण्यात आलेली आहे। हा जी आर आहे 20 ऑगस्ट 2025 आणि या जी आर नुसार जर पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये जे काही रिक्त पदे आहेत असे संवर्गातील पदे जर पाहिलं तर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीमधील रिक्त पदे व 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये रिक्त होणारी पदे जी काही असणार आहेत त्यांच्या संपूर्ण ह्याच्यानुसार जर ह्याची बैठक झालेली होती 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेली जी काही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली होती त्याच अनुषंगानं याची जी काही भरती आहे ती आता भरती केली जाणार आहे। असे एकूण पदे जर पाहिलं तर 15,631 पदं भरले जाणार आहेत। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पोलीस शिपाईमध्ये 12,399 पदं असणार आहेत। पोलीस शिपाई चालकमध्ये म्हणजे ड्रायव्हरमध्ये 234 पदं असणार आहेत। बॅट्समॅनमध्ये जर पाहिलं तर 25 पदं आहेत आणि सशस्त्र पोलीस शिपाईमध्ये 2,393 पदं आणि कारागृह शिपाईमध्ये 580 असे एकूण 15,631 असे पदं भरले जाणार आहेत आणि त्यामध्ये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीनं भरण्याची आवश्यकता आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्याच अंतर्गत एवढी जर पाहिलं तर 15,631 हे 100% एवढे पदं भरले जाणार। त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे जर पाहिलं तर 5 मे 2022 व 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयामधील जे काही तरतुदी असतील त्यांना शिथिलता देऊन 24-25 ची भरती प्रक्रिया ही घटक स्तरावरून राबवण्यात तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे। याच्या अगोदरची ही जी 22 असेल त्यांच्यामध्ये तिथं ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती आणि त्याच्यामध्ये OMR शीट नव्हती। त्या अनुषंगानं आता जर पाहिलं तर त्यांना बगल देऊन त्यांची ही OMR शीट आता म्हणजे लेखी परीक्षा अगोदर अशी घेतली येणार आहे। त्यानंतर जर पाहिलं तर 22 आणि 23 मध्ये ज्या पदांची विहित कमाल मर्यादा म्हणजे ज्या कोणती विद्यार्थी असतील त्यांची वयोमर्यादा जर ओलांडलेली असेल अशा उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून त्यांना भरती प्रक्रियेकरिता आवेदन करण्यात येणार आहे। म्हणजे ते अर्ज करू शकतात। कोण 2022 आणि 23 मध्ये ज्यांचं वय ओलांडलं आहे त्यांना विशेष बाब म्हणून एक वेळेसचा अर्ज असा यावेळेस करता येतो। भरतीच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर खुल्या ओपन प्रवर्गासाठी म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 450 रुपये एवढी फीस असणार आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 350 इतकी परीक्षा शुल्क असणार आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। संपूर्ण ही परीक्षा आता कधी त्याचं वेळापत्रक आलेलं जाईल आपण ते आल्याच्या नंतर सविस्तर अर्ज कसा भरायचा ती सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत। हा जर तुम्हाला जी आर संपूर्ण पाहायचा असेल पद वगैरे किती तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा येऊन तुम्ही हा जी आर पाहू शकता। तर अशा पद्धतीने पोलीस भरती संदर्भातील आता जी आर आलेला आहे। लवकरच त्याच्या मार्गदर्शक सूचना येतील आणि पोलीस भरतीची ऑनलाईन अर्ज कसे करायचे कधीपासून सुरू करायचे सविस्तर माहिती त्याच्यामध्ये देण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।